मनावर घ्यायचं, आरपारची लढाई मुंबईत जायचं, मी मागून जातो नंतर येतो हे धोरणच नाही धरायचं. सगळ्यांनी एकदाच उठायचं. 27 ऑगस्ट 29 ऑगस्ट पर्यंतच मुंबईत थांबा. आम्ही एकदा बसलो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या मागे. मी बघतो आरक्षण कसं देत नाही, पण 29 एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला. 26लाच मुक्कामी आहे. आंतरवाली सगळे स्वयंसेवकाची सगळ्या टीम तयार करा. 50,000पेक्षा जास्त 1 लाखाच्या आसपास आपल्याला लागणारच आहे स्वयंसेवक. प्रत्येक गावात आम्ही 20-20 15-15 डॉक्टरांच्या टीमा केल्या. तुमच्या धाराशिवची डॉक्टरांची टीम परवा आली. आपण 1000 डॉक्टरांची टीम तयार करायला, 1000 अँब्युलन्स पण तयार करायला लागलो. वकिलांच्या टीम करायला, त्यांच्यासोबत 4-4 लोक म्हणले तरी 5,000 डॉक्टर होते, कारण त्यांचे 1-1, 2-2, 4-4 त्यांना सोबत लागणारच आहेत त्यांचे कर्मचारी डॉक्टरांचे. तर ते सगळेजण त्यांचे अँब्युलन्स घ्यायला लागले, गोळ्या औषधं लागले, तिथं पाऊस आहे. त्यावेळेस सगळ्या तयारी चालू होत. आपण सुद्धा बरेचसे 5,000 टँकर पाण्याचे आपण पण घ्यायला लावलो तिकडूनच तिकडं, कारण तिकडं अडचण आल्या पोराला तर मग ते टँकर हे तिथं लागणार आहे. आपण सगळ्याच सोयीने चालू होता. फक्त रस्ताच आता काय आहे, त्या दिवशी पाणी गेले मुंबईला. आपल्या बऱ्याचशा पोराचं म्हणणं आहे की शिवनेरी गडापर्यंत ठीक आहे, तिथून पुढे ते माळशेज घाट खूप अवघड, म्हणजे 50-60 किलोमीटर असं आहे त्यांचं म्हणणं आहे. काहीच नाही रस्त्यानं, गाडी बिघडली तर मागची सगळी ट्रॅफिक जाम होणार. पंक्चर झाली तर खाली लुटून लावायला सुद्धा जागा नाही, म्हणजे लुटीत बाजूला पोरं म्हणले आपले काय तर म्हणले उचलून ठेवू आम्ही तिला, पण ठेवायला सुद्धा जागा नाही तेवढ्याच्या. तर मग एखाद्या दिवस आपल्याला इकडून शिवनेरीला मुक्काम करून, शिवनेरी गडावर मुक्काम करून ते दर्शन घेऊन एखाद्या दिवस आपल्याला चाकरून तळेगाव मार्गे लोणावळा ते जा. फक्त कल्याणच कटतंय आणि 17 का 21 किलोमीटर वाढतंय बघ. त्याने काय एवढं ही नाही आहे, पण ते कल्याण कटतंय. पुन्हा कल्याणहून आपण वाशीला जाणार आहे चेंबूरला जाण्यासाठी. तर मग इथं शिवनेरीहून आपलं चाकण, तळेगाव, लोणावळा आणि वाशी असं एवढाच फरक होतो. पण तिथं जर घडलं कदाचित तर नाही सांगता येत ना, कारण इतकं धुकं म्हणते ते की 20 फुटावरचं बी दिसत नाही असं त्यांचं म्हणणं माघारी रस्त्याचं काम चालू. आपण रूट नाही बदलायला काय नाही, फक्त ते कल्याण कटतंय. मग त्याला नावेला तिथं घाटामध्ये